या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। माणिकरावजी, काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? नाही, एकूण बदलापूरची जी घटना आहे तो भयंकर अशा प्रकारची घटना घडली होती आणि त्यांच्या आरोपीला शिक्षा व्हावी ही सर्व जनतेची ही इच्छा होती आणि तशा प्रकारे त्यांच्यावर कोर्ट केस चालेल आणि त्यांना शिक्षा होईल अशा प्रकारे अपेक्षा होती। परंतु जे काही घटना घडली त्यामुळे पोलीस शिपाई एवढे कसे बेसावध असू शकतात, त्या ठिकाणी त्यांच्या हातामधून बंदूक हिसकावून घेणं, स्वतःवर फायर करणं, 2-3 फायर करणं इतकं सहज हे नाही आहे। त्यामुळे काय नेमकं झालेलं आहे, परंतु पोलीस शिपायांची सुद्धा कुठेतरी हलगर्जीपणा आहे। याच्यामध्ये काय आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हे चौकशी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। माणिकरावजी, आता अशी एक अपडेट समोर येते, अर्थात सूत्रांकडून या संदर्भात माहिती समोर येते। आरोपी अक्षय शिंदेचा या गोळीबारामध्ये मृत्यू झाला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नाही, हे कसा काय प्रकार झाला, शेवटी त्याला संपवण्याचा कोणाचा डाव होता का हे शोधलं पाहिजे। शेवटी त्याला शिक्षा होणं, कायदेशीर शिक्षा होणं हे गरजेचं होतं आणि तशा प्रकारची शिक्षा झाली तर लोकांचा कायद्यावर थोडा विश्वास बसला असता आणि अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांना कडक जबर शिक्षा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ते संविधानाच्या याच्या माध्यमातूनच, कायद्याच्या माध्यमातून त्या चाकोरीतून झाली असती तर आणखी लोकांना त्यावर विश्वास वाढला असता। निश्चित। धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।